श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत येणारे जे 52 दिवस आहे ते सिंह राशीसाठी का असणार आहे खास, आणि मंगळ ग्रह परिवर्तन करणार आहे याचा काय परिणाम सिंह राशीवर होणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो बघा की सिंह राशी राशीचक्रातली 5व्या नंबरची रास आहे आणि सिंह राशीचे स्वामी हे सूर्यग्रह आहेत. सूर्यासारखे तेजस्वी, पराक्रमी, मेहनती असे सिंह राशीचे व्यक्ती असतात. सिंह राशीचे व्यक्ती अत्यंत मेहनती असतात, पराक्रमी असतात आणि सूर्यासारख्या तेजस्वी देखील असतात. आपल्यासोबत अनेकांना घेऊन चालणारे असतात. एकटे जाण्यापेक्षा सर्वांना घेऊन ते काम करत असतात, मेहनत करत असतात आणि मिळालेले फळ हे सगळ्यांसोबत वाटत असतात. अशा सिंह राशीच्या व्यक्तींना येणारे 52 दिवस कसे असणार आहे ते आता आपण बघूया. मित्रांनो बघा की 7 जून ते 28 जुलै दरम्यान मंगळ ग्रह परिवर्तन करत आहेत. कर्क राशीतून सिंह राशीमध्ये मंगळ ग्रह जात आहेत. त्यामुळे मंगळ ग्रहाचे परिवर्तन हे अनेक राशींसाठी शुभ असणार आहे. मित्रांनो, सिंह राशीसाठी सुद्धा येणारे जे 52 दिवस आहेत ते अत्यंत लाभदायक असणार आहे. अत्यंत त्याचा फायदा होणार आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना जो गेल्या काही 4-5 महिन्यात काही त्रास झाला असेल, त्यांना वरिष्ठ सहकार्य करत नसतील, घरात कुटुंबात वातावरण चांगलं नसेल किंवा जोडीदाराबरोबर त्यांचे संबंध बिघडले असतील, प्रेमाबद्दल काही संबंध बिघडले असतील, विद्यार्थी वर्गासाठी काय अडचणी येत होत्या, त्या अडचणी, आरोग्याच्या काही तक्रारी तुमच्या होत्या, त्या आरोग्याच्या तक्रारी अडचणी तुमच्या दूर होणार आहेत. येणारे 7 जून नंतर मंगळ ग्रह परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे तुमचा चांगला काळ हा चालू होणार आहे. मित्रांनो, नोकरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुमचे वरिष्ठ तुम्हाला सहकार्य करतील, नवीन जबाबदारी तुम्हाला देतील. त्याचप्रमाणे तुमचे सहकारी सुद्धा तुम्हाला सहकार्य करणार आहेत. नवीन जबाबदारी मिळाल्यामुळे तुम्ही पण खुश असणार आहात. नवीन जबाबदारी तुमच्यासाठी तुम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे ती पूर्ण करणार आहात. त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर नक्कीच खुश राहतील आणि तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो बघा की बढती बरोबरच तुम्हाला आनंदाची बातमी सुद्धा मिळणार आहे. तुमचा पगार सुद्धा वाढू शकतो. त्याचप्रमाणे तुम्हाला जर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर नोकरी करायची असेल ती सुद्धा तुम्हाला चांगली संधी येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात मिळणार आहे. मित्रांनो बघा, येणारे जे 52 दिवस आहे 7 जून ते 28 जुलैपर्यंत मंगळ ग्रह जेव्हा परिवर्तन करतील त्या काळात ज्यांना नोकरी नसेल अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला बोलवणं येऊ शकतं आणि तुम्हाला नोकरी ही तुम्हाला तिथे मिळू शकते. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की ज्यांना नोकरी आहे अशा व्यक्तींचा येणारा काळ हा नोकरीमध्ये अत्यंत शुभ असणार आहे. मित्रांनो, त्यानंतर बघूया व्यावसायिक लोकांसाठी येणारे जे 52 दिवस आहे ते अत्यंत चांगले असणार आहे. तुम्ही तुमच्या ग्राहकांशी फक्त गोड बोला. तुमचे जे कस्टमर असतील, ग्राहक असतील, त्यांच्याशी तुम्ही गोड बोला. तुमचा व्यवसाय हा बहरत जाणार आहे. भांडवलाची कमी कुठल्याही प्रकारची तुम्हाला राहणार नाही. तुमचे जर पैसे बाहेर कोणाला उसने दिले असतील किंवा अडकलेले असतील ते तुमचे अडकलेले पैसे यावेळेस मिळणार आहेत. त्याचप्रमाणे उधारी सुद्धा तुमची वसूल होणार आहे. ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे ते येणाऱ्या 52 दिवसात व्यवसाय सुरू करू शकतात. त्यांना चांगली प्रगती त्यांची व्यवसायाची होऊ शकते. त्यानंतर मित्रांनो बघा की विद्यार्थी वर्गांना, जे विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणात काय अडचणी येत होत्या, उच्च शिक्षणासाठी त्यांना ॲडमिशन घ्यायचे होते पण अडचणी येत होत्या, तुम्हाला तुमच्या डोक्यात जे काम चालू होते ते काम तुमचे होत नव्हते, अशा येणाऱ्या 52 दिवसात ते काम तुमचे होणार आहे. तुमच्या कामात काही अडथळे येत होत्या त्या अडथळ्या तुमच्या दूर होणार आहेत आणि तुमचे काम हे पूर्ण होणार आहे. ज्यांना उच्च शिक्षणासाठी विदेशात जायचं असेल परंतु अडचणी येत होत्या त्या अडचणी त्यांच्या दूर होणार आहेत आणि तुम्हाला विदेशात जाण्याचा तुमचा मार्ग हा मोकळा होणार आहे. ज्यांना नोकरीनिमित्त विदेशात जायचं होतं त्यांचे सुद्धा मार्ग मोकळे होणार आहेत आणि तुम्ही विदेशात नोकरीसाठी, शिक्षणासाठी जाणार आहात. मित्रांनो बघा की सिंह राशीच्या व्यक्तींना, जे विद्यार्थी आहेत त्यांना स्पर्धा परीक्षा असेल त्यात यश मिळणार आहे. आणि मित्रांनो, आर्मी असेल, डॉक्टर असतील, अशा वेगवेगळ्या विभागात जे काम करणारे व्यक्ती असतील त्यांच्यासाठी सुद्धा येणारा काळ हा अत्यंत शुभ असणार आहे. मित्रांनो, त्यानंतर बघूया की आर्थिक बाबतीत येणारा काळ हा सिंह राशीच्या व्यक्तींना अत्यंत चांगला असणार आहे. पैशाची आवक तुमची वाढणार आहे. मित्रांनो बघा, पैशाची आवक तुमची वाढणार आहे परंतु खर्चावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. पैशाची आवक वाढली तर खर्चही वाढतात.
त्यामुळे तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवा, अनावश्यक खर्च टाळा, तुम्हाला त्याचा फायदा भविष्यात नक्कीच होणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो की आरोग्याच्या बाबतीत येणारे जे 52 दिवस आहे ते सिंह राशीच्या व्यक्तींना आरोग्याच्या बाबतीत अतिशय चांगले असणार आहे. जो तुम्हाला त्रास होत होता, सर्दी खोकला, तो त्रास तुमचा दूर होणार आहे. ज्येष्ठांना जो त्रास होत होता तो त्रास त्यांचा कमी येणाऱ्या काळात होऊ शकतो. त्याचप्रमाणे महिला वर्गाला थोडासा आराम मिळू शकतो. जी महिला वर्गाची धावपळ झाली असेल ती धावपळ त्यांची कमी होऊन थोडासा त्यांना आराम आणि धीर मिळू शकतो. मित्रांनो बघा की महिला वर्ग या येणाऱ्या काळात नवीन वस्तूची खरेदी करू शकता, सोन्याच्या चांदीच्या दागिन्यांची खरेदी करू शकता, त्याचप्रमाणे नवीन वाहन खरेदी करू शकता. सिंह राशीचे व्यक्ती काही प्रॉपर्टीमध्ये डील करू शकता. नवीन जागा त्यांना घ्यायची असेल तर तो येणारा काळ तुमच्यासाठी शुभ असेल. शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तो येणारा काळ तुमच्यासाठी अतिशय शुभ असेल. मित्रांनो फक्त शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असताना तज्ञांचा सल्ला मात्र नक्की घ्या. कुठल्याही भूल थापांना बळी पडता तुमची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. तुमच्या घरातील जे ज्येष्ठ असतील किंवा शेअर मार्केटमधील जे तज्ज्ञ असतील त्यांचा सल्ला नक्की घ्या आणि तरच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नक्की करा. मित्रांनो येणारा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. ज्यांना संतान हवी असेल संतान प्राप्तीसाठी सुद्धा येणारा काळ हा अत्यंत चांगला असणार आहे. संतान प्राप्तीचा योग तुमचा येणाऱ्या काळात होऊ शकतो. ज्यांची लग्न झालेली नाही अशा व्यक्तींची लग्न सुद्धा येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात जमवू शकतात. मित्रांनो तुम्हाला नवीन पाहुणे बघायला येऊ शकतात किंवा तुमची सोयरीक जुळू शकते. तुम्ही एकमेकांच्या घरी तुम्ही बघण्याचा कार्यक्रम तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला नवीन पाहुणे तुम्हाला बघण्यासाठी येऊ शकतात. येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात लग्नाच्या ज्या समस्या असतील त्या समस्या तुमच्या दूर होतील. येणाऱ्या 52 दिवसाच्या काळात मंगळ ग्रह जेव्हा परिवर्तन करतील 7 जून ते 28 जुलै दरम्यान कुटुंबातील तुमचं वातावरण अतिशय आनंदाचं असणार आहे. कुटुंबातील साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या आई वडिलांची साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जोडीदाराची साथ तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे. तुमच्या जोडीदाराबरोबर काही संबंध ताणलेले असतील ते ताणलेले संबंध दूर होऊन तुमचे संबंध अतिशय चांगले राहणार आहेत, आनंदाचे राहणार आहेत आणि तुम्ही एक चांगले जोडीदाराबरोबर चांगले संबंध ठेवून कुठे बाहेर फिरण्याचा आनंद सुद्धा येणाऱ्या काळात घेऊ शकता. कुठेतरी बाहेर फिरण्यासाठी सुद्धा जाऊ शकता. मित्रांनो येणारा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. सिंह राशीच्या व्यक्तींना येणारा जो 52 दिवसाचा काळ आहे त्या 52 दिवसाच्या काळात फक्त तुमच्या जिभेवर गोडवा ठेवायचा आहे. कोणालाही वाईट साईड तुम्हाला बोलायचं नाहीये. फक्त जिभेवर गोडवा ठेवून तुम्हाला येणाऱ्या 52 दिवसात काम करायचं आहे. तुमची सगळी कामं ही पूर्ण होणार आहेत. मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.